या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार संजय मंडलिक साहेब आहेत या ठिकाणी. कागल आणि मुरगुड नगर परिषदेच्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधतोय, कारण आत्ताच ते प्रचाराच्या निमित्तानं बाहेर पडत होते आणि टी व्ही नेक्स्ट मराठी टीम त्यांच्यासमोर पोहोचली. साहेब, टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. नमस्कार. मुरगुड आणि कागल हे राजकारण पेटलं, या ठिकाणी कशा पद्धतीचं तुमच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं तुमची मोर्चे बांधणी सुरू आहे आणि नगराध्यक्षपद आणि तुमच्या ज्या बाकीच्या काही सीट आहेत ह्या सर्वच्या सर्व उमेदवार विजय होतील अशी आशा आहे का तुम्हाला? निवडणूक ही निवडणुकीसारखीच असते. निवडणूक पेटले म्हणल्यानंतर वातावरण जरासं निवडणुकीच्या आधी थोडंसं गडबड झालं होतं. खरं म्हटलं तर एखादी लढाई होताना कव्हर फायरिंग असतं तशी पद्धतीची परिस्थिती होती. आता प्रत्यक्षामध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे. उमेदवार घरोघर जात आहेत, आपली भूमिका समजावून सांगत आहेत. आमच्या पार्टीच्या वतीनं पदयात्रा सुरू आहेत. आमची भूमिका आम्ही लोकांच्याबरोबर पोहोचवतो आहे. मुरगुड नगरपालिकेमध्ये यापूर्वी 17पैकी 14 नगरसेवक माझे होते, नगराध्यक्षही माझा होता. त्यामुळे यावेळी 21-0 अशी परिस्थिती होईल अशी परिस्थिती मुरगुडमध्ये आहे. कागलमध्ये सुद्धा तगडं पॅनल आम्ही उभा केलेला आहे. काही लोकांना आमच्या काही आमिष दाखवून जरी थांबवण्यात आलं असलं तरी कागलची जनता फार मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे आकृष्ट झालेली आहे आणि धनुष्यबाण हा कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही ठिकाणी निवडून येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. 3 हत्तीचं बळ तुमच्या पाठीशी आहे असं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. हे नेमकं 3 हत्तीचं बळ काय आहे? नाही, मला काय 3 हत्तीचं बळ कळलं नाही किंवा तुम्हीच म्हणताय म्हणून मला समजलं नाही, म्हणजे मध्यंतरी चंद्रकांत दादा तुमची सभा झाली त्या ठिकाणी, त्यावेळेला त्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्यासोबत भाजप पण पाठीशी आहे आणि एकनाथ शिंदे गट पण पाठीशी आहे. तर या अनुषंगानं आम्ही खरं म्हटलं तर हत्तींच्यापेक्षा हत्तींचा माहूत माझ्या हातात आहे. कारण हत्तीवर अंकुश ठेवणारा जो माहूत असतो तो म्हणजे जनता. ती जनता माझ्याबरोबर आहे. त्यामुळे हत्ती असतील, हत्तींच्यावर अंकुश ठेवणारा माहूत असेल सगळे माझ्याबरोबर आहे. आता मतदानाला काही दिवस उरलेले आहेत, तर वरती पक्षीय पातळीवरती तुमच्या सभा कोणाकोणाच्या या ठिकाणी तुम्ही घेतात? आता परवाच चंद्रकांत दादांची प्रकाश आंबेडकर साहेबांची मिटिंग सभा मुरगुडला झाली. कागललाही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निमंत्रित केले. त्याच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये कधी वेळ देतील मला माहिती नाही. तरीसुद्धा चंद्रशेखर बावनकुळे साहेब मुरगुडला येत आहेत आणि कागलला पुन्हा एकदा आंबेडकर असतील, क्षीरसागर साहेब असतील आणि शिवसेनेचे आणि काही स्टार प्रचारक असतील यांची सभा होण्याची शक्यता आहे. जनतेला जातात एक संदेश? जनतेला लोकशाही कागल तालुक्यामध्ये वाचवायची ही वेळ आलेली आहे. आम्ही लोकांनी जी बलाढ्य शक्ती आहेत या बलाढ्य शक्तीसमोर आपली जनशक्ती दाखवा ही माझी विनंती आहे. धन्यवाद.